इडलीसाठी पीठ भिजायला घातलेलं आणि तेच बारीक वाटायचं होतं. आता थंडीच्या दिवसात प्रॉब्लेम काय होतोय, इडलीचं पीठ लवकर फर्मेंट होऊन येतच नाही. त्याच्यासाठी तुम्हाला एक टिप सांगतो बघा. तांदूळ भिजवतानाच थोडंसं मेथी आणि पोहे घालायचे, म्हणजे असं छान फर्मेंट होऊन येते सकाळ सकाळी. एवढी थंडी असून पण एवढं मस्त पीठ फर्मेंट होऊन आलेलं. पटापट इडल्या करायला घेतल्या आणि सकाळची धावपळ आपल्याला माहितीच आहे, सगळ्यांच्यातच असते. सांबर करायसाठी इकडे कुकर पण लावला आणि हे एक नवीन आप्याचं भांडं आमच्या मम्मीने घेऊन दिलेलं. त्याचंच आज उद्घाटन पण करूया म्हटलं. शुभ मुहूर्त आहे. धुवून गॅसवर ठेवलं, त्याला सगळीकडे तेल लावून घेतलं आणि मग मस्तपैकी आप्पे टाकले. त्याच पिठाचे आप्पे, एकदा पीठ भिजवलं की आप्पे, डोसा, इडली सगळंच होऊन जाते. पहिलीच बॅच असल्यामुळे जराशी करपली, खरं चवीला एक नंबर झाली. सगळं असं डब्बं भरून घेतलं. कुणाकुणाचं पार्सल आहे ते सगळं देऊन टाकलं. पिंचूचा अभ्यास घेऊन झाला आणि मम्मीने आमच्या हे मला काळं दाणं सोलून दिलेलं बघा. घेवडा काही दिडका काहीतरी म्हणतात आणि काळं दाणं पण म्हणतात. ह्याला आळसुंद आणि चवळी असं दोन्ही पण म्हणतात. असं शेंगदाणं पण काढून दिलेलं बरणी भरून. अशी सासू कुणाकुणाकडे सांगा आणि जळू नकोस तेवढं लाईक आणि फॉलो करा.